सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन शूरवीर उठला, हालेलुया. गोत्रासाठी उठला, हालेलुया. खडे मशाली रणशिंगे, हालेलुया. 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे, हालेलुया. पळाने प्रार्थना करणे, हालेलुया. गिदोनाने घेतली तलवार, हालेलुया. वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. वचनांची तलवार तुम्ही जर घ्याल, समान बदलाल. हेच खरे प्रभू येशूचे युद्ध पवित्र पवित्र आज्ञाने होणार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती 19:19-23 ही वचने. उत्पत्ती 19:19-23 ही वचने. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले, हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले, तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरिले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकिले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करीत ते सर्व करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेईल ते परमेश्वर यशस्वी करी. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन उत्पत्ती याचा 39 अध्याय त्याचा 19 पासून तर 23 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, खरंच आहे, ह्या ठिकाणी आपण योसेफाच्या जीवनाबद्दल आपल्याला पाहायला मिळते. दर्शन असते, त्याच्याकडे विजन असते. प्रियांनो, त्याला खूप अडचणीतून जावं लागतं. आज आपण बघतो की योसेफाच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या भावांनी छळलं, त्याच्या भावांनी त्याला कोरड्या विहिरीत टाकलं. आम्ही बघतो की त्याच्या भावांनी त्या मिद्यान्यांच्या हाती विकून दिलं. आपण बघतो की त्याला गुलाम बनवण्यात आलं. आपण बघतो की त्याला विकण्यात आलं. आपण बघतो की त्याला बंदीशाळेत टाकण्यात आलं. परंतु आम्ही बघतो की परमेश्वराने जे विजन जे त्याला दिलेलं होतं, आपण बघतो की ते विजन कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण केलेलं आहे. प्रियांनो, आपण ख्रिस्तीमधून जीवन जगत असताना प्रियांनो
आज तुम्ही आणि मी विजन घेऊन आम्ही कोणतं दर्शन घेऊन जीवन जगत आहोत तर आपल्याला त्रास होईल, परंतु प्रियानं जेव्हा परमेश्वर त्या आपल्या सोबत राहील ना तर त्या प्रत्येक समस्यातून तो परमेश्वर तुम्हाला आणि मला काढणारा परमेश्वर आहे. जेव्हा तो आमच्या सोबत आहे तर आमच्या जीवनामधलं विजन, मिशन आणि सगळं काही गोष्टी तो पूर्ण करणार आहे. योसेफाच्या जीवनामध्ये आपण बघतो की त्याने परमेश्वराला स्थान दिलेलं आहे आणि परमेश्वराला स्थान दिल्यामुळं आपण बघतो की देवबापांनी त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. तो समस्यात गेला, संकटात गेला, बऱ्याच गोष्टीला प्रसंगाला तोंड देण्यात आलं, परंतु जे स्वप्न, जे त्याला विजन त्यांनी पाहिलेलं होतं ते परमेश्वरांनी पूर्ण केलेलं आहे. प्रियानं, आज परमेश्वर असे लोक शोधत आहे की ज्याच्याद्वारे तो त्याचं कार्य पूर्ण करू इच्छितो. येशू ख्रिस्त अशा लोकांना शोधू इच्छित आहे की त्याची सेवा जो पूर्ण नियमितपणे आणि काळजीपूर्वकपणे तो पूर्ण करतो, असे लोक परमेश्वर शोधत आहे. आज प्रियानो, योसेफासारखं तुम्ही आणि मी त्याच्यासाठी, त्याच्या सेवेसाठी आपलं जीवन अर्पण करण्यासाठी तयार आहात का? संकट येतील, परंतु देवबाप तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. जेव्हा पौलाला परमेश्वराने निवडलं, येशू ख्रिस्तानी निवडलं, आम्ही बघतो की त्याला संकटातून जावं लागलं, त्याला त्याच्या जीवनामध्ये समस्याला तोंड द्यावं लागलं, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, त्याच्या सर्व संकटामध्ये परमेश्वर त्याच्या सोबत होता. आणि परमेश्वर जेव्हा त्याच्या सोबत होता, प्रियानं, त्याच्याकडून मोठं कार्य परमेश्वरांनी करून घेतलेलं आहे. आज परमेश्वराचं वचन सांगतं आहे की तो आमची वाट पाहतो आहे, तो आमचं समर्पण बघतो आहे, तो आमच्या जीवनातलं कार्य बघतो आहे. आज तुम्ही आणि मी तयार आहोत का त्याच्या सेवेला अंजाम देण्यासाठी, त्याच्या सेवेला त्या पूर्णत्वास नेण्यासाठी, त्याच्या सेवेला त्याचं ते विजन, त्याचं ते मिशन ते पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रियानो, या स्तुतीस पात्र भयाशोग्य आमचा जिवंत प्रभू, आज योसेफ संकटातून, समस्यातून, प्रत्येक गोष्टीतून तो गेला प्रभू, परंतु त्याच्याद्वारे जे कार्य तुला करायचं होतं, विजन परमेश्वर, ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. आज परमेश्वर बाप्पा तू त्याच्या संगती राहिला आणि ते पूर्ण झाला. आज प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही पण विजन, मिशन घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करणारे लोक आम्हाला होऊ दे, जेणेकरून प्रभू ते देखील तू कार्य पूर्णत्वास नेतील. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. शिपाई सिद्धवा, हालेलुया, करावया युद्ध, हालेलुया, सर्व दिशा क्षेत्रांना, हालेलुया, जाऊ पाठवू. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.